अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा। EPS 95 पेन्शन वाढीबाबत महत्त्वाची बातमी जाणून घ्या। 20 जून 2025 समोर दुसरी सुद्धा अपडेट पाहणार आहोत, पाहूया सविस्तर। EPS 95 अंतर्गत किमान पेन्शन वाढ होणार। केंद्र सरकार EPFO अंतर्गत EPS 95 योजनेतील किमान पेन्शन 1000 वरून 3000 पर्यंत वाढवण्याची विचार करत आहे। मात्र अनेक पेन्शनधारक संघटना 7500 ते 9000 पर्यंत वाढीचा जोरदार मागणी करत आहे। महागाईचा हवाला देत संसदीय समितीचा ठाम आग्रह। संसदीय कामगार स्थायी समितीने EPS 95 योजनेचे स्वतंत्र मूल्यांकन वर्षाअखेर पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत। या समितीचे अध्यक्ष खासदार बसवराज बोम्मई यांनी सध्याच्या 1000 पेन्शनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले। EPFO सुधारणा व नवसंकल्पना। EPS 95 न्यूज 1 जानेवारी 2025 पासून सेंट्रल पेन्शन पेमेंट सिस्टीम CPPS सुरू झाले आहे, ज्यामुळे पेन्शन थेट बँक खात्यात NPCI द्वारे जमा होते। ऑनलाईन प्रोफाईल अपडेट, PF ट्रान्सफर सुलभता आणि जास्त पगारावर आधारित पेन्शन निवडीच्या प्रक्रियेत सुधारणाही लागू। जास्त पगारावर आधारित पेन्शनसाठी फास्ट ट्रॅक। EPFO लवकरच फास्ट ट्रॅक प्रणाली लागू करणार आहे, ज्यामुळे जास्त पगारावर पेन्शन मिळण्याची अर्ज जलद वेळेत निकाली लागतील। महत्त्वाचे मुद्दे संक्षेपात। विषय स्थिती। किमान पेन्शन वाढ 3000 पर्यंत वाढीचा प्रस्ताव संघटनांनी 7500 अधिक मागणी। संसदीय अहवाल। EPS 95 योजनेचे स्वतंत्र मूल्यांकन 2025 अखेरपर्यंत तांत्रिक सुधारणा। CPPS सुरू। ऑनलाईन सेवा सक्षम। फास्ट ट्रॅक प्रणाली। जास्त प्रणाली अर्जासाठी लवकरच कारवाई। निष्कर्ष। EPS 95 न्यूज पेन्शनधारकांसाठी ही एक महत्त्वाची आर्थिक दिलासा देणारी शक्यता असून येत्या काही महिन्यात सरकारकडून अधिकृत घोषणा होण्याची अपेक्षा आहे। EPFO द्वारे घेतलेले सुधारणा ही पारदर्शकता आणि वेगवान सेवा याकडे एक मोठं पाऊल आहे। दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे शिक्षकांच्या खाते अर्जित रजा जमा करण्याबाबत शिक्षण उपसंचालकांचे परिपत्रक निर्गमित। 17/7/2025 वरिष्ठ व निवड श्रेणी सेवा अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण झालेल्या खाती अर्जित रजा जमा करण्याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्यामार्फत दिनांक 17 जून 2025 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे। सदरच्या शासन परिपत्रकानुसार नमूद करण्यात आलेले आहेत की माननीय श्री जम अभ्यंकर यांच्या दिनांक 16/6/2025 रोजीच्या निवेदनपत्रानुसार राज्यातील महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली सन 1981च्या नियम 16/18 अनुसार एखाद्या स्थायी कर्मचारी मोठ्या सुट्ट्याचा हकदार असूनही एखाद्या वर्षामध्ये पूर्ण मोठ्या सुट्ट्याचा अथवा त्यांच्या एखाद्या भागाचा लाभ घेण्यास प्रतिवर्षी झालेला असेल तर त्याबद्दल त्याला पूर्ण सुट्टीच्या उपभोगलेल्या दिवसाच्या संख्येचे जे प्रमाण असले त्या प्रमाणामध्ये वार्षिक 30 दिवस इतके अर्जित रजेशी प्रमाणशी असणाऱ्या संख्ये इतकी अर्जित रजा नोंदणी होईल अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे। तसेच ज्या शिक्षकांनी वरिष्ठ व निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण गृहपाठसह पूर्ण केल्यामुळे त्यांना सुट्टी उपभोगण्यात प्रतिबंध झाला असेल त्यांच्या खाती अर्जित रजा जमा करण्याबाबत कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। याबाबत राज्यातील शिक्षण निरीक्षक शिक्षणाधिकारी यांच्या प्रती हे परिपत्रक सादर करण्यात आलेले आहेत।